वेलकम मित्रांनो, नॉर्थ पब्लिकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो। आमच्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेसाठी येणारे वेगवेगळ्या प्रकारचे गणित अपलोड होत असतात। त्याचप्रमाणे तुम्ही जर आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर तुम्ही सबस्क्राइब करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गणित अपलोड होतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन वेळच्या वेळी मिळेल। ठीक आहे, आता आपण आजचं गणित बघूया। सोडवा वर्गमूळ चिन्हात 93 अधिक वर्गमूळात 49 बरोबर प्रश्नचिन्ह। तर आपल्याला काय करायचं आहे, हे सोडवायचं। तर हे सोडवताना आपल्या एका मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले, तर काय करायचं, सुरुवात आपल्याला आतमध्ये जे वर्गमूळ चिन्ह आहे तिथून सुरुवात करायची। ऑप्शन आपण नंतर बघूया, पहिल्यांदा आपण उत्तर काय येते ते बघूया। ठीक आहे, पहिल्यांदा बघा 93 अधिक वर्गमूळात 49 बरोबर। तर वर्गमूळात 49 याचं काय येणार, तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला काय करायचे, 1 ते कमीत कमी 30 किंवा 1 ते कमीत कमी 20 पर्यंत, तर 1 ते 30 पर्यंतचे वर्ग तुम्हाला लागतील बऱ्यापैकी, पण कमीत कमी 1 ते 20 पर्यंतचे तर वर्ग तुम्हाला पाठ पाहिजे, जे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये लिहून दिलं। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर एक लिंक येईल, त्यावर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता। तर बघा 93 अधिक वर्गमूळात 49, तर वर्गमूळात 49 म्हणजे काय, याचं वर्गमूळ किती येणार आहे, तर तुम्हाला माहित पाहिजे की 7 चा वर्ग किती येणार आहे, 49 म्हणजे काय येणार आहे, वर्गमूळात 49 ची किंमत येणार आहे 7। तर मी काय लिहितो, वर्गमूळ चिन्हात 93 अधिक 7। तर वर्गमूळात 49 म्हणजे किती आलं, 7 आलं। आता 93 अधिक 7, 93 अधिक 7 किती येणार आहे, 93 अधिक 7 येणार आहे 100। 93 अधिक 7 येणार आहे 100। तर तुम्हाला अजून एक माहित पाहिजे की 10 चा वर्ग किती असणार आहे, 100 असणार आहे। म्हणजेच काय येणार आहे, वर्गमूळात 100 म्हणजे आपण काय लिहू शकतो, 10 लिहू शकतो। वर्गमूळात 100 म्हणजे 10 लिहू शकतो। म्हणजे काय येणार आहे, वर्गमूळात 100 म्हणजे मी काय लिहिणार इथं 10 लिहिणार। लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये हा पण ऑप्शन देऊ शकतील, हा पण ऑप्शन देऊ शकतील। अशा वेळी तुम्हाला दोन्ही पर्याय निवडावे लागतील। काय काय गणित असतात की ज्यामध्ये तुम्हाला दोन पर्याय निवडायचे असतात, त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची गणित येऊ शकतात की वर्गमूळात 100 पण देतील आणि 10 पण देतील। पण आता इथं बघा, पर्यायामध्ये आपल्याला फक्त 10 दिलेला आहे, वर्गमूळात 100 हा पर्याय त्यांनी दिलेला नाही। तर ठीक आहे, आता आपलं उत्तर आले किती, 10 हे आपलं उत्तर आले। आता आपण ऑप्शन कडे जाऊया। पहिला ऑप्शन आहे 10 चा वर्ग म्हणजे काय येणार आहे 100, पण आपलं उत्तर किती आले, 10 आले, त्यामुळे पहिला ऑप्शन येणार नाही। दुसरा ऑप्शन आहे 10 चा घन, 10 चा घन म्हणजे किती येणार आहे 1000, पण आपलं उत्तर आलेलं नाहीये। तिसरं उत्तर आहे किती, 10। तर हे काय हे माझं उत्तर बरोबर आहे, इथं मी गोल करतो। तर चौथा पर्याय किती, वर्गमूळात 10 हा पण पर्याय येणार नाही। तर आपलं उत्तर किती आलंय, तिसरा ऑप्शन 10। इथं आपला प्रश्न पूर्ण झालाय। आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिताबरोबर भेटूया।